ओके, पुढचा टॉपिक आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. याला मराठीमध्ये काय म्हणतात? प्रकाशाचे अपस्करण. तुम्ही प्रत्येकाने रेनबो पाहिला असेल, इंद्रधनुष्य पाहिलं असेल. त्याच्यामध्ये किती 7 कलर असतात. 1 2 3 4 5 6 7. तर नक्की काय ते बघूया आपण. हे hold a plastic scale in your compass in front of your eyes and see it while turning it slowly. You will see light rays divided into different colors. These colors appears in the following order: violet, जांभळा, indigo, parva, blue, निळा, green, हिरवा, yellow, पिवळा, orange, नारंगी and red, लाल. Okay. कंपास मधील प्लास्टिकची पट्टी प्रकाशात डोळ्यासमोर धरून हळूहळू तिरकी करून पहा. आपली कंपास मधली पट्टी घ्यायची आणि ते तुमच्या डोळ्यासमोर उजेडात पकडायची आणि थोडी तिरकी करून पाहायची. तुम्हाला त्याच्यामधून काय की वेगवेगळ्या रंगात विभक्तीकरण झाल्याचे दिसून येते. कलर दिसतात त्या पट्टीमधून. बघा, बऱ्याच मुलांनी पाहिलेले पण असेल. त्या पट्टीतून तुम्हाला काय दिसतात? कलर दिसतात 7 रंगाचे. प्रकाश व्यक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्या रंगांचा क्रम कसा आहे? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा असा असतो. ही ऑर्डर बदलत नाही, लक्षात ठेवायचं. तुम्ही ती खालून वरती लिहा किंवा वरतून खाल्ल्या. जांभळा पहिले लिहिला, इंग्लिशमध्ये पहिले जांभळा दिलाय, नंतर पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी, जांभळा याच्यात वेगळे दिलेले आहेत. ओके, उलट आहेत. पण मात्र हे जे क्रम आहेत हा बदलत नाही. ओके, हे जे आहेत ऑर्डर आपण काय करूया, हिला अंडरलाईन करून घेऊया. You know that light is electromagnetic radiation. Wavelength is an important property of radiation. Correct? Wavelength म्हणजे काय? तरंग लांबी. The wavelength of radiation to which occur are sensitive between 400 and 700 nanometer. गाड्यांसाठी महत्वाचं आहे. In this interval, radiation of different wavelengths appear to have different colors mentioned above. The red light has maximum wavelength. सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची आहेत? रेडची आहेत. म्हणून रेड का होतो? पहिले. बघा या ठिकाणी रेड कसा आहेत? पहिले आहेत. The red light has maximum wavelength that is close to 7 nanometer, while violet light has smallest wavelength to close 400 nanometer. Remember that 1 × 10⁻⁹ meter. तसंच व्हायलेटचे कमी आहेत म्हणून तो कसा फटक्यात झुकतो आणि हा थोडा याचा अँगल ऑफ डिस्पर्शन कसा आहे? जास्त आहेत. मराठीमध्ये बघा, प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्राण हे तुम्हाला माहितीच आहे, आपण नववीला शिकलो ते. तरंग लांबी हा प्राणांचा महत्वपूर्ण गुणधर्म आहेत. आपले डोळे ज्या प्राणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाश तरंगाची लांबी किती आहे? 400 नॅनोमीटर ते 700. या दरम्यान वेगवेगळ्या तरंग लांबीचे प्रारणे आपल्याला वर लिहिलेल्या वेगळ्या रंगात दिसतात. यात तांबड्या किरणांची तरंग लांबी सर्वात अधिक आहेत. म्हणजे किती आहेत? 700 नॅनोमीटर. बघा, ह्या रेडची सगळ्यात कशी आहेत? जास्त आहेत तांबड्याची. तर जांभळ्या किरणांची सगळ्यात कमी म्हणजे 400 नॅनोमीटरच्या जवळ आहेत. सगळ्यात कमी कोणाची आहे? तुम्ही या ठिकाणी जांभळ्याची. बघा, विचरण कोणाचं कमी होतं? जांभळ्याचं. सगळ्यात जास्त कसं आहे? रेडचा आहे. 1 नॅनोमीटर बरोबर 10⁻⁹ मीटर. इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय? निर्वात पोकळी म्हणजे काय? जिथून आपण हवा काढून घेतो त्याला व्हॅक्यूम असं म्हणतात. The velocity of light rays of all frequencies is the same. ज्यावेळेस एखाद्या समजा एक पोकळी जर हवा आपण काढून घेतली तर एवढे जे कलर आहेत यांची फ्रिक्वेन्सी तरंग लांबी कशी असते? सगळ्यांची सारखी असते.
त्याला अंडरलाईन करून घेऊया. द velocity of light rays of all frequencies is same, but the velocity of light in a medium depends upon the frequency of light, and thus different color travel with different velocities. Therefore, refractive index of a medium is different for different color. मग प्रत्येकाचा बघा इंडेक्स वेगळा आहे का रिफ्रॅक्टिव्ह? यस. मग प्रत्येकाचं वेलॉसिटी कशी असेल? ही वेगळी असेल. Thus, even white light enters in a single medium like glass, the angle of reflection are different of different colors. So, when the white light coming from sun through air enters our refracting medium, it emerges a spectrum even 7 color. बघा प्रत्येकाचा अँगल हा वेगळा आहे, म्हणून प्रत्येक कलर आपल्याला कसा दिसतो? हा सेपरेट दिसतो. The process of separation of light into component color while passing through medium is called as a dispersion of light. प्रत्येक कसा आहे सेपरेट, त्याला काय म्हणतात? डिस्पर्शन ऑफ लाईट. आता मराठीत बघूया. निर्वात पोकळी सर्व वारंवारता प्रकाश लहरींचा वेग कसा असतो? सारखा असतो. हा जो वेग आहे हा सगळ्यांचा सारखा. परंतु पदार्थ माध्यमात या प्रकाश लहरींचा वेग सारखा असत नाही, त्या निर्णय वेगळ्या मार्गाने मार्ग करून टाकतात. प्रत्येकाचा मार्ग कसा आहे? वेगळा. याचा आहे, याचा आहे, याचा आहे, याचा आहे. यामुळे माध्यमाच्या अपवर्तनांकात वेगवेगळ्या रंगांसाठी वेगळा असतो. प्रत्येकाचं रिफ्रॅक्टिव्ह कसं आहे? रेडचं वेगळा, ऑरेंजचं वेगळा, येलोचं वेगळा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय झालं तुमचं? की अपवर्तन कसा आहे? वेगळा आहे. जरी पांढरा प्रकाश काचेसारखे एका माध्यमावर आपाती असेल तरी सुद्धा निरनिळ्या रंगांच्या प्रकाशासाठी अपवर्तन कोणाची माप कशी असते? निरनिळे असते. प्रत्येकाचं कसं आहे? अँगल सगळ्यात जास्त कोणाचा आहे? लाल. तांबड्याचा सगळ्यात कमी कोणाचा आहे? जांभळ्याचा आहे. म्हणून सूर्यापासून येणारा पांढरा प्रकाश सुद्धा जेव्हा हवेतून कोणते अपवर्तनी माध्यमात अपवर्तन करतो तेव्हा 7 रंगाच्या वर्णपंक्ती स्वरूप निर्गत होतो. यामुळे काय होतं? प्रत्येकाचा अँगल कोण वेगळा आहे, म्हणून कसे आपल्याला 7 कलर वेगळे दिसतात. मग याची व्याख्या काय आहेत? पदार्थ माध्यमात प्रकाश आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. लक्षात, याची व्याख्या प्रकाशाच्या अपस्करणाची. सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वप्रथम सूर्यप्रकाश वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या लोलकाचा प्रिझमचा उपयोग केला. याला काय म्हणतात? काचेचा लोलक, प्रिझम. हा प्रयोग तुम्हाला शाळेत पण दाखवतात. आता मला माहिती नाही झालं की नाही तुमचा प्रयोग. जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर आपाती असतो तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून मिळतात. प्रत्येकाचा अँगल कसा आहे? वेगळा आहे. या 7 रंगांपैकी लाल रंग सर्वात कमी वळतो. हा कसा बघा सरळ चाललेला आहे. आणि सर्वात जास्त कोण वळतोय? बघा याचा अँगल कसं जो सारखा सरळ दिसतो आणि या थोडासा अँगल मध्ये जास्त आहे. तर जांभळा रंग सर्वाधिक वळतो. त्यामुळे प्रत्येक रंगाची किरण वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतात आणि कसे होतात? व्यक्त म्हणजे वेगवेगळे होतात. अशा रीतीने आकृती 6.8 मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला 7 रंगात वर्णपंक्ती मिळते. 7 कलर. Sir Isaac Newton was the first person to use a glass prism to obtain sun spectrum. त्यांनी पहिली व्यक्ती आहे की ज्यांनी ह्या प्रिझम मधून आपल्याला स्पेक्ट्रम म्हणजेच वर्णपंक्ती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. When white light is incident on a prism, बघा ह्या प्रिझम मध्ये हा व्हाईट लाईट जर सोडला, इन्सिडेंट केला, डिफरंट कलर बेंड्स थ्रू डिफरंट अँगल, प्रत्येकाचा अँगल कसा आहे? वेगळा आहे. Among the 7 color, red bends the least. हा रेड बघा सरळ चाललाय जवळजवळ. While violet bends most. हा जो व्हायलेट कलर आहे, जांभळा कलर आहे, याचा अँगल कसा आहे? जास्त आहे. हा जर तुम्ही अँगल मोजला हा कमी येईल, हा कसा येईल? जास्त येईल. Thus as shown in the figure, 7 colors emerge along different paths and get separated, and we get a spectrum of 7 color. अशा प्रकारे आपल्याला 7 रंगाचे वर्णपंक्ती ह्या मिळतात. तुमचा यूज ब्रेन पॉवर या ठिकाणी त्यांनी कट केलेला आहे. ह्या ठिकाणी बघा पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पार्शियल म्हणजे आंशिक,
कमी आणि टोटल म्हणजे पूर्ण आंतरिक परावर्तन, आतल्यात परावर्तन होणे. बघा, हे तुमचं आंशिक आहेत, काही बाहेर चाललेले आहेत, काही आत वळत आहेत. पण हे पूर्णच्या पूर्ण कसे आहेत, आतच वळलेले आहेत. याला म्हणतात पूर्ण आणि नंतर आंशिक. आंशिक म्हणजे बघा, यातून काही बाहेर पडले, आंशिक बघा, यातून काही पूर्ण बाहेर नाही पडलेले आहेत, काही बाहेर पडले आणि काही मध्ये वळालेले आहेत. पूर्ण मध्ये काय झालेले आहेत बघा, पूर्णच्या पूर्ण कसे आहेत, आत वळालेले आहेत. याला म्हणतात पूर्ण आंतरिक. इंग्लिश मध्ये बघा, काही सरळ गेले बाहेर निघून, त्यातले काही मध्ये वळाले आहेत, त्याला म्हणतात पार्शियल. आणि टोटल मध्ये काय झाले बघा, पूर्णच्या पूर्ण किरण कसे आहेत, मध्ये वळालेले आहेत. याला म्हणतात टोटल रिफ्लेक्शन. ओके, मग आता बघूया पार्शियल टोटल मध्ये काय. व्हेन लाईट, या ठिकाणी बघा एअर दिलेले आहेत, वॉटर आहेत, सोर्स आहे की ज्यातून लाईट बाहेर पडतो कायम, हा सोर्स आहे, यातून लाईट कायम बाहेर पडतो. रिफ्रॅक्टेड रेज आहेत, करेक्ट. आणि आय म्हणजे कुठले, ते इन्सिडेंट रेज आहेत. हा मीडियम फर्स्ट एअर आहेत आणि मीडियम 2 काय आहे तुमचा, वॉटर आहे. आर म्हणजे कासूनचा रिफ्रॅक्टेडचा अँगल आणि आय म्हणजे इन्सिडेंटचा. या ठिकाणी 90 आहे आर, नंतर मग तो खाली वाकायला लागतो इंटरनली. When light enters a rare medium from a denser medium, it gets partially reflected. That is, part of light gets reflected and come back into denser medium as per law of reflection. आपण हा लॉ पाहिलेला आहे. करेक्ट. तो काय होतो की नॉर्मल कडे काय होतो, टुवर्ड्स रिफ्लेक्टेड. ओके, दिस इज कॉल्ड एज व्हॉट, पार्शियल रिफ्लेक्शन. याची डेफिनेशन इथपर्यंत आहे. द रेस्ट ऑफ लाईट गेट्स रिफ्लेक्टेड गोज इन टू रेअर मीडियम, आणि उरले का होतात की विरळ माध्यमात जातात. जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरळ माध्यमात मार्गक्रमण करत असतो, बघा हे घन आहे पाणी म्हणजे, आणि हवा म्हणजे काय, विरळ. म्हणजे माध्यम 1 आणि माध्यम 2 झाले. हे अपवर्तित किरण आहेत आणि हे काय तुमचे आपतित किरण आहे. म्हणजे तेव्हा त्यांच्या आंशिक रूपात परावर्तन होते. म्हणजेच परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो. पूर्णचे पूर्ण होतो का, नाही. यास आंशिक परावर्तन असे म्हणतात. बघा इथे काही भाग गेला बाहेर आणि काही भाग आहेत परत आला, आणि उरलेल्या प्रकाशाचे काय अपवर्तन होते. ॲज लाईट गोईंग फ्रॉम डेन्सर टू रेअर मीडियम, हा डेन्सर आहे आणि हा रेअर मीडियम आहे. इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, ह्या नॉर्मल पासून कसा आहे, झुकतो बाहेर. करेक्ट. आपण बघा काचेचा स्लॅब पाहिला तर बघा, हा तुमचा डेन्सर, इथून जर इथे गेला तर बाहेर पडतो. तसंच सेम बघा, हा नॉर्मल आहे, त्याच्यापासून कसा बाहेर गेला अवे. द अँगल ऑफ इन्सिडेंट आय इज स्मॉलर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. हा आर मोठा असतो आणि आय काय असतो, मग छोटा असतो. दिस शोन लेफ्ट साइड्स ऑफ द फिगर 6.9. If we increase IR, we also increase according to Snell law. Refractance is constant. Snell law तुमचा काय आहे की sin I divided by sin R equals to C, कॉन्स्टंट. ओके, त्यांनी एन म्हटलं, कॉन्स्टंटचा काय म्हटलेलं आहे, एन. फॉर पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय, आयची अशी व्हॅल्यू येते की ती किती, आर किती असतो त्यावेळेस 90 असतो. आर इक्वल्स बिकम्स वॉट, 90. हे असं इकडे हळू असा आवाज झुकत झुकत ह्या साईडने काय होतो, स्ट्रेट होऊन जातो. मग आर काय असतं, 90. दिस इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल अँगल. याला काय म्हणतात मग, क्रिटिकल अँगल. याला
फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स लार्जर दॅन क्रिटिकल अँगल, ज्यावेळेस हा इन्सिडंट अँगल या क्रिटिकलच्या मोठा होतो, जास्त होतो, सच द अँगल ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लार्जर 90 डिग्री सच रेज रिटर्न्स टू डेन्सर मीडियम, ज्यावेळेस या 90 पेक्षा मोठं होतं त्यावेळेस हे काय होतात, परत डेन्सर मीडियमकडे काय होतात, झुकतात. Thus all the light gets reflected back into dense medium. This is called as what? Internal reflection. We can determine the value of critical angle as follows. Okay. आंशिक परावर्तन तुम्हाला कळालं काय? करेक्ट हे. आता काय पूर्ण आंतरिक परावर्तन आपण बघूया. या घन माध्यमातून विरळ माध्यमात जात असलेल्या तो स्तंभिकेकडे दूर जातो. बघा ही स्तंभिका आपण तुम्हाला सांगितलं द्या, घन माध्यमातून जर गेला तर कसा तो स्तंभिकेपासून कसा दूर जातो. अर्थात आपाती कोन आय हा अपवर्तन कोन आरहून कमी असतो. म्हणजेच हा जो आय आहे हा आरहून कसा असतो, कमी असतो. हे पुढील आकृती 6.9च्या डाव्या बाजूस दाखवलेले आहे. जर आपण आयचे परिणाम वाढत गेलो तर स्नेलच्या नियमाप्रमाणे आरचे परिणाम पण वाढत जातील, कारण अपवर्तन कसा आहे तुमचा याचा स्थिर आहे. मग आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आरचे मूल्य काय होते, 90 होते. हे असं वाकत चालत असे आणि शेवट हा काय होता, या ठिकाणी आरचे मूल्य किती होते, 90 होते. या मूल्यास क्रांतिक कोन असे म्हणतात. त्यापेक्षा आपत्ती कोन अधिक असल्या कारणाने आरचे मूल्य 90 पेक्षा अधिक होते. बघा परत 90च्या खाली चालला आहे इकडं, आणि आपल्या माध्यमात काय होतं ते परत येतात, म्हणजे कुठल्या घन माध्यमात. अशा स्थितीत सर्व प्रकाशाचे परावर्तन होते. ह्या प्रक्रियेस पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हटले जाते. या आकृतीत उजव्या बाजूस दाखवले आहेत. क्रांतिक कोनाचे मूल्य आपण पुढील सूत्राने काढू शकतो. लक्षात आहे, अतिशय सोपं आहे. आता जसं यात म्हटलं बघा, इंद्रधनुष्य आपल्याला दिसतं कसं काय, जे पावसामध्ये बघा असा पूर्ण पट्टा दिसतो 7 रंगाचा, तो आपल्याला कसा दिसतो. पेपरला विचारलं पण जात आहे. रेनबो इज अ ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिना. It is the combined effect of a number of a natural process. It is the combined effect of dispersion. बघा कुठल्या कुठल्या आहेत, नॅचरल प्रोसेस, डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सगळ्यांचं कॉम्बिनेशन बघा. लाईट रेज आहेत, इंटरनल रिफ्लेक्शन आहेत, याप्रमाणे इंटरनल तुमचं हे टोटल. इट कॅन बी सीन मेनली आफ्टर रेनफॉल. इतकं दिसतात की पाऊस पडल्यानंतर. हा वॉटरचा ड्रॉपलेट आहेत, जो गोल दाखवला तो बघा. It gets reflected and dispersed. There is internal reflection shown in the figure, and after that once again light gets reflected while coming from droplet. All the process together produce rainbow. इंद्रधनुष्य निसर्गातील सर्वात सुंदर घटना असून विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. त्याच्यामध्ये काय बघा, प्रकाशाचे अपस्करण पाहिलं आपण, अपवर्तन पाहिलेत, आंतरिक परावर्तन पाहिलेत. या तिन्ही घटनांचे एकत्रित परिणाम आहेत. प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसते. पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोणकाप्रमाणे कार्य करतात. जेव्हा वातावरणातील पाण्याचे लहान थेंबामध्ये प्रकाश किरण प्रवेश करतो तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन आणि अपस्करण घडवून आणतात. हे सगळं आपण पूर्ण चॅप्टरमध्ये पाहिले आहे. नंतर थेंबाच्या मध्ये आंतरिक परावर्तन होते आणि शेवटी थेंबामध्ये येताना आकृती त्याचे पुन्हा अपवर्तन होते. बघा आंतरिक परावर्तन, परत रिफ्लेक्शन, परत आंतरिक परावर्तन, परत अपस्करण. या सर्व नैसर्गिक घटना एकत्रित परिणाम पाहावयास आपल्याला मिळतो. उदाहरण दिलेले आहेत. ऍब्सोल्यूट रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स दिले बघा. वॉटरचा, व्हॉट इज द वेलोसिटी ऑफ लाईट इन वॉटर.
व्हॅक्यूम मधलं दिलेलं आहे 2, वॉटरचं आपल्याला काढायचं म्हणजे V2 काढायचं आहे, कारण काय तुमचा हा V1 दिलेला आहे व्हॅक्यूमचा. पहिल्याची दुसऱ्याशी विचारले आहेत. N दिलेला आहे, हा फॉर्म्युला आहे आपण पाहिलेला आहे. 36 हा इकडे गुणन जाईल आणि ह्याला भागिले होईल, यांचा भागाकार करा. सोपे ते, एवढं अवघड नाही आहे. ओके, या ठिकाणी आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे. कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी मला विचारायचं आहे. ओके, आणि सोमवारी तुमचा क्लास 4 वाजता असेल. ओके ओके, उद्याच्या क्लास संदर्भात मी तुम्हाला सायंकाळी नोटिफिकेशन टाकेल, रविवारच्या क्लास संदर्भात. ओके ओके, बाय.